श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुळशीमध्ये कोणते पाणी कधीही टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले तर तुम्हाला जीवनात अधिक फायदे होतील. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणत्या वस्तू तुळशीच्या खाली बांधल्यास तुळशी मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. मित्रांनो, घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे. ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे. पुराणानुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि या वनस्पतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो. पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि तिच्या खाली ही एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटीने जास्त फायदे होतात. कारण ह्या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते. या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते. म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते. अनेक औषधी गुणधर्मांसोबतच या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. कोणत्याही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ, त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो. विष्णू पुराणानुसार तुळशीला भगवान विष्णूची पत्नी मानलं जातं. या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे. तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं. ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात. आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो, तशी तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. तुळशीची पाने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे आवश्यक आहे. कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशी असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी म्हणजेच ओढणी अर्पण करावी. बऱ्याचदा लोक घरात तुळशीचे रोप लावतात पण तुळशी मातेला चुनरी, ओढणी न अर्पण करण्याची चूक करतात. त्यामुळे तुळशी लावण्याचे शुभ फळ मिळत नाही. तुळशीचे रोप ओढणीशिवाय अपूर्ण आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे, विष्णूंची पत्नी आहे. आपण तिला आपली आई मानतो. म्हणूनच तुळशी मुळाशी चुनरी ठेवावी. यामुळे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यलक्ष्मी असतात. परंतु तुळशीला चुनरी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची चुनरी, ओढणी अर्पण करू नये. लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे. मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत. शुक्र आणि शनी बुधसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे तुळशीवर लाल चुनरी, ओढणी कधीही वापरू नये. तुळशीला हिरवी, पिवळी किंवा निळ्या रंगाची चुनरी, ओढणी अर्पण करावी. पण अनेक जण तुळशीला जुनी फाटलेली चुनरी, ओढणी बांधतात. तसे करणेही अशुभ ठरेल. तुळशीला फक्त नवीन चुनरी बांधावी. ओढणी, चुनरी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवी चुनरी, ओढणी आणून तुळशीला बांधावी. यातून तुम्हाला अनेक पटींचे अधिक फायदे मिळतील. तुळशीला चुनरीशिवाय ठेवू नका.
चुनरी जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी चुनरी बदलावी. मित्रांनो, तुळशीचा विवाहही करावा. याने मनुष्याचे सर्व दुःख संपून संसारिक जीवन सुखाने व्यतीत होते. काही लोक जाणून किंवा नकळत अशा वस्तू तुळशीजवळ ठेवतात. त्यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीचे रोप अतिशय संवेदनशील आहे. त्याची चांगली काळजी घ्यावी लागते, तरच शुभ फळ मिळते. त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ अपशब्द उच्चारू नये. तुळशीजवळ बूट, चप्पल किंवा झाडू ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ ते असतील तर ते पाप म्हटले जाते. त्या ठिकाणी थुंकल्याने मोठी हानी होते. तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तेथून काढून टाकावा. कारण तुळशीच्या रोपाखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जिथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. म्हणूनच तुळशीच्या रोपाच्या सभोवतालच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्या. शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या रोपामध्ये ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ आहे. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नये, अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते. लक्षात ठेवा की तुळशीचे रोप नखाने तोडू नये. यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नये. ती पाने त्यांच्याच मातीत गाडली पाहिजेत. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. आणि अनेकदा स्त्रिया आंघोळ केल्यानंतर केस मोकळे ठेवून तुळशीला पाणी अर्पण करतात. असे करणे चुकीचे आहे. स्त्रियांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. घरामध्ये तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा की त्यासाठी घाण माती वापरू नये. स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये. यामुळे तुळशी मातेला राग येतो आणि ती सुकू लागते. तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठिकाणी लावू नये. उदाहरणार्थ, तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा बाथरूमजवळ ठेवणे, अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते, जे अत्यंत अशुभ मानले जाते. तुळशीचे रोप घरात कधीही सुकून जाऊ नये. शास्त्रात अशी श्रद्धा आहे की वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो. घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुखसमृद्धी संपते. वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप सुकले तर ते काही आगामी आपत्ती किंवा अपघाताचे लक्षण आहे. म्हणूनच तुळशीची चांगली काळजी घेतली पाहिजे. नियमित पाणी देऊन ते हिरवेगार ठेवावे. तुळशीमध्ये कोणतेही रसायन, केमिकल कधी मिसळू नये. तुळस ही कोळ्यांचे जाळे किंवा कीटकांनी झाकले जाऊ नये, हेही लक्षात ठेवा. अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये आणि तुळशीला नमस्कार करणेही निषिद्ध आहे. अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये. चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये. तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या. यामुळे तुळशीचा अपमान होतो. श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावी. तुळशीत इतर रोप वाढले असतील तर ती रोपे इतरांना दान करावी. असं म्हटलं जातं की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीची रोप स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होते. काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नये. यामुळे तुळशी मातेला राग येतो. तुळशीजवळ काटेरी रोप ठेवणे खूपच अशुभ मानले जाते. अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात सांगितलं आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात
त्या तुळशीजवळ कधीही ठेवू नयेत. तर काटेरी झाडे घरात कुठेही ठेवू नये. या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. अनेक जण सजावटीच्या नावाखाली निवडुंगाचे रोप घरात ठेवतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. चुकूनही तुळशीजवळ निवडुंग याचे रोप ठेवू नका. यामुळे तुळशीची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे झाड लावले तर अनेक पटीने जास्त फायदा होतो. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथं लक्ष्मी स्वतः येते. मित्रांनो, तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम देखील ठेवावा. शालिग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. त्याच्या उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेचे विशेष काळजी घेतली जाते. तर मित्रांनो, तुमच्याही घरात जर तुळशीचे रोप नसेल तर ते नक्की लावा आणि त्याची विशेष अशी काळजी घ्या. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तसेच लक्ष्मीचा वास देखील कायम राहील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.